नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर सेकंड ग्राफ थेअरी चॅप्टर 1 ॲन इंट्रोडक्शन टू ग्राफ यातील लेक्चर 3ला आज आपण सुरुवात करतो. यामध्ये आज आपण युनियन ऑफ टू ग्राफ बघतो. लेट G1 हा एक ग्राफ आहे, व्हर्टायसेस V1 आणि एज सेट E1चा, आणि G2 हा दुसरा ग्राफ आहे, व्हर्टायसेस सेट V2 आणि एज सेट E2चा. V2 ग्राफ्स युनियन ऑफ G1 and G2 इज ए ग्राफ वेअर व्हर्टेक्स सेट V कशाचा असतो? V1 युनियन V2. म्हणजे V1 आणि V2 यांचा मिळून जो व्हर्टायसेसचा सेट होतो तो G1 युनियन G2 मध्ये असतो. त्याचप्रमाणे एजेसचा सुद्धा एजेसचा जो सेट बनतो E तो E1 युनियन E2चा. म्हणजे E1 आणि E2 या दोन एजेसचा मिळून जो सेट बनतो तो G1 युनियन G2चा असतो. आता दोन ग्राफ आपल्याला दाखवले, हा G1 आहे, हा G2 आहे. ह्यांचे युनियन करताना म्हणजे युनियनचा ग्राफ काढताना आपण काय करणार माहिती का? या ग्राफचे व्हर्टायसेस इथं लिहिणार, या ग्राफच्या एजेस आपण इथं लिहिणार, त्यांना आपण V1 आणि E1 ने डिनोट करणार. तर या ग्राफच्या व्हर्टायसेस आणि एजेस आपण इथं लिहिणार, त्याला आपण V2 आणि E2 ने डिनोट करणार. तर V1 मी काय लिहिलं? V1, V2, V3, V4. तर E1 मी काय लिहिलं? A, B, C, D. E2 मध्ये मी तसेच व्हर्टायसेस जमा केले. हा V2 कसं केलंय? V1, V2, V3, V4 या इथे लिहिलं. E2 म्हणजे याचे एजेस कसे लिहिणार मी? A, B, C, D, E, F आणि G हे E2 मध्ये लिहिणार. आता यांची मी युनियन पहिल्यांदा लिहिणार, V1 युनियन V2. म्हणजे V1 आणि V2 ची मी ॲडिशन करून नवीन संच बनवणार. अर्थात V1 आणि V2 दोन्हीमध्ये व्हर्टायसेस सेम आहेत, V1, V2, V3, V4. म्हणून युनियनमध्ये काही वेगळं येणार नाही. E1 आणि E2 मध्ये आपण या दोघांची ॲडिशन करून जे लिहिणार म्हणजे हे मिळून सगळे लिहिणार. तर पैकी ABCD तर येणारच, शिवाय EFG हे पण याच्यात येणार. अशा रीतीनं E1 युनियन E2 म्हणजे एजेसचा युनियन झाला. आता आम्हाला जो G1 युनियन G2 हा ग्राफ काढायचा आहे, म्हणजे G1 आणि G2 यांच्या युनियनचा जो ग्राफ काढायचा आहे, तर सर्वप्रथम आपण V1 युनियन V2 हे जे व्हर्टायसेस आहेत ते ड्रॉ करून घेऊ. यामध्ये 1, 2, 3, 4 व्हर्टायसेस आहेत. हे बघ, V1, V2, V3, V4 ह्या 4 व्हर्टायसेस आपण ड्रॉ करून घेतल्यावर आता आपल्याला एजेस द्यायच्या. नीट बघ, या G1 मध्ये V1 आणि V2 यांना जोडणारी एक एज आहे, तिचं नाव आहे A. तर इथं पण बघ, V1 आणि V2 यांना जोडणारी जी एज आहे, इथं मात्र दोन एजेस दाखवल्या, एक A दुसरं E. मग तुला युनियनमध्ये ह्या दोन्ही पण एजेस दाखवाव्या लागतील. म्हणून आपण काय केलं की हा V1 आणि हा V2 इथं दोन एजेस दाखवले. ही एक जोडली, याला A नाव दिलं, ही दुसरी जोडली, त्याला E नाव दिलं. अशा रीतीनं V1 आणि V2ला ह्या दोन एजेस आपण जोडले. त्यानंतर आपण इथं बघितलं तर V1 आणि V3 याला जोडणारी एज आहे B. हे बघ, V1 आणि V3 यांना जोडणारी एज आहे B. मग आपण आपल्या युनियनमध्ये सुद्धा V1 आणि V3 आपण जोडून घेऊ आणि त्याला नाव देऊ B. त्यानंतर आपण बघितलं तर V2 आणि V3 याला जोडणाऱ्या एजचं नाव आहे C. हे बघ, V2 आणि V3 याला जोडणाऱ्या एजचं नाव आहे C. म्हणून मी इथं V2 आणि V3 याला जोडून घेतो, त्या एजला नाव देतो C. त्यानंतर मी जर बघितलं तर V3 आणि V4 या एजला जोडलं तर त्याला नाव दिलं D. V3 आणि V4 इथं D तर आहे, शिवाय या ग्राफमध्ये अजून एक नाव दिलंय F. म्हणजे V3 आणि V4 यांना दोन एजेस जोडतात, एकाला नाव D दुसऱ्याला F. हा V3 आणि हा V4 दोन एजेस दाखवायच्या, त्यातली एक D तर दुसरी F. अशा रीतीनं या पॅरलल एजेस
दाखवायचे आणि त्यांना नाव पण त्या पद्धतीने द्यायचं. त्यानंतर आपण बघतोय की V2 आणि V4 यांना जोडणारी एक एज आहे ज्याला G नाव दिलंय. मग आपण V2 आणि V4 यांना जोडून घेऊ, त्या एजला नाव देऊ G. अशा रीतीनं ABCDEFG सगळ्याच्या सगळ्या एजेस या ग्राफमध्ये दाखवण्यात आल्या. याचा अर्थ हा जो ग्राफ बनला तो G1 युनियन G2 होय. एक्झाम्पल नंबर 2 बघ. फाइंड G1 युनियन G2 फॉर 2 ग्राफ G1 अँड G2. हे 2 ग्राफ तुला असे दाखवलेले आहेत. ह्या 2 ग्राफमध्ये आपण सर्वप्रथम हा G1 ग्राफ आहे, याच्यातले व्हर्टायसेस आणि एजेस जमा करू. फॉर ग्राफ G1 V1 हा व्हर्टायसेसचा सेट आहे. V1 V2 V3 V4. हे बघ V1 V2 V3 V4 हा V1. ह्याच्यातला एजेस जमा करू. E1 E2 E3 E4 E5. E1 E2 E3 E4 E5 हे झाल्या पहिल्या ग्राफचे व्हर्टायसेस आणि एजेस. तर हा जो दुसरा ग्राफ आहे G2, यामध्ये V1 V2 V3 V4 आणि V5 असे 5 व्हर्टायसेस आहेत. तर एजेस कोण आहे? E2 E3 E6 E7 E8 E9. म्हणून फॉर G2 मी V2 म्हणजे व्हर्टायसेसचा संच लिहिला V1 V2 V3 V4 V5 आणि एजेसचा संच लिहिला E2 E3 E6 E7 E8 E9. आता मला या दोघांना मिळून युनियन तयार करायची व्हर्टायसेसच्या सेटची. तर त्यामध्ये येणार V1 V2 V3 V4 V5. तर या दोघांची युनियन करायची E1 आणि E2ची, म्हणजे या दोन्ही एजेस मिळून मला एक संच तयार करायचा. म्हणजे E1 E2 E3 E4 E5 E6 E7 E8 E9 हे 2 इथं आलेले आहेत. त्यामुळे आता परत या दोघांचा इथं उल्लेख सेपरेट करायची गरज नाही, त्याच्या पुढचे ॲड केले. अशा रीतीनं E1 पासून E9 पर्यंत हे E1 युनियन E2 मध्ये येणार. मग आता सर्वप्रथम या V1 V2 ची जी युनियन आहे त्यामध्ये 5 व्हर्टायसेस आहे. मी सर्वप्रथम ते 5 व्हर्टायसेस ड्रॉ करून घेतो. V1, इथं V2, इथं V3, इथं V4 आणि इथं V5 मी ड्रॉ केलं. आता मला या सगळ्या एजेस मूळ 2 ग्राफमध्ये बघायच्या. पहिली गोष्ट तर V1ला E1 नाव आहे. ही V1 जी व्हर्टायसेस आहे त्याला जी जोडणारी E1, तर म्हणून या इथं मी E1 ही एज दाखवणार. त्यानंतर तू जर बघशील तर V1 आणि V2ला जोडणारी एक एज आहे E2. तर इथं पण V1 आणि V2ला जोडणाऱ्या एजला नाव आहे E2. म्हणून मी V1 आणि V2 यांना जोडलं, त्या एजला नाव दिलं E2. पुढं मी काय करणार, तर V2 आणि V3 या 2 व्हर्टायसेसला जोडणाऱ्या 2 एजेस मला इथं दिसतात. इथं एकच आहे, V2 आणि V3ला जोडणारी E3च आहे, पण इथं E4 पण आहे. म्हणून मला युनियनमध्ये या दोन्ही दाखवाव्या लागतील. म्हणून मी काय केलं, हा V2 हा V3 यांना जोडलं, त्याला E3 नाव दिलं आणि अजून एक पॅरलल एज मी काढली, त्याला E4 नाव दिलं. त्यानंतर मग मी पुढं काय करणार, तर V1 आणि V3 यांना जोडणारी जी एज आहे त्याला E5 नाव आहे. पण इथं V1 आणि V3 यांना जोडणाऱ्या एजला नाव आहे E6. म्हणजे थोडक्यात युनियनच्या ग्राफमध्ये मला या दोघांना जोडणाऱ्या एक एजला नाव द्यावं लागेल E5, तर दुसऱ्या पॅरलल काढून त्या एजला नाव द्यावं लागेल E6. हे बघ, ही V1 ही V3 यांना असं जोडलं, एका एजला नाव दिलं E5, परत दुसरी अशी पॅरलल जोडली, त्याला नाव E6 दिलं. पुढं मी पाहिलं तर V3 आणि V5 यांना जोडणारे एजला नाव आहे E7, जी की याच्यात नाही आहे. मग मी V3 आणि V5 यांना जोडलं, त्या एजला नाव दिलं E7. पुढं V3 आणि V4 याला जोडणाऱ्या एजला नाव आहे E8. म्हणून V3 आणि V4 याला जोडलं, त्या एजला नाव दिलं E8. आणि फायनली V1 आणि V4 याला जोडणाऱ्या एजला नाव आहे E9. म्हणून V1 आणि V4 याला जोडलं,
त्या एजला नाव दिलं E9. अशा रीतीने ही फायनल एज या इथं दाखवण्यात आली आणि अशा रीतीनं हा जो ग्राफ तयार झाला तो G1 युनियन G2 होय. एक्झाम्पल नंबर 3 बघ. त्यामध्ये सुद्धा आपल्याला फाइंड G1 युनियन G2 म्हणलंय आणि 2 ग्राफ G1 आणि G2 दाखवलेत ते हे. मग आपण तेच काय करणार? सर्वप्रथम ग्राफ G1 साठी व्हर्टायसेसचा सेट आणि एजेसचा सेट लिहून टाकणार. व्हर्टायसेस काय आहेत? P Q R, या इथं लिहिलं P Q R. एजेस काय आहेत? A B C, या इथं लिहून टाकलं A B C. मग G2 मध्ये काय? व्हर्टायसेस आहेत P T Q S, P T Q S. एजेस काय आहेत? E1 E2 E3 E4 आणि A. E1 E2 E3 E4 आणि A या एजेस ग्राफ 2 मध्ये आहेत. मग आता आपल्याला यांची युनियन करायची. V1 युनियन V2 म्हणजेच P Q R T आणि S. हे डबल कशाला घ्यायचे? T आणि S फक्त लिहायचे. म्हणजे P Q R T S हे झालं V1 युनियन V2. एजेसमध्ये काय होईल? ह्या A B C आहेत आणि त्यानंतर हे सगळं लिहायचं. हा ए लिहू नका आता, एकदा लिहिलं तर A B C A B C E1 E2 E3 E4 E1 E2 E3 E4 अशा रीतीनं E1 युनियन E2 हे झालं. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा. सर्वप्रथम V1 युनियन V2 मधले जे व्हर्टायसेस तुला दिसतात 1 2 3 4 5, हे 5ही व्हर्टायसेस लिहून काढ. हे बघ P T Q R S असे 5 व्हर्टायसेस मी काढून टाकले. आता ह्या 5 व्हर्टायसेसला मला जोडायचं आहे. तर बघ बरं का, P आणि Q ह्यांना जोडणारी एजला नाव द्यायचं A. म्हणजे पहिल्यांदा P आणि Q कुठे बघ, हे बघ हा P हा Q, ह्याला जोडून टाक. या एजला नाव दे A. त्यानंतर हे बघ P आणि R ह्याला जोडणाऱ्या एजला नाव द्यायचं B. अर्थात हे इथं नाही आहे, R व्हर्टेक्स इथं नसल्यामुळं फक्त याच ग्राफकडं बघ. आता मूळ ग्राफ जो युनियनचा तू काढला त्यामध्ये P आणि R कुठे आहेत? हे बघ हा P इथे हा R इथे. आता याला असं सरळ नको जोडू, याला ही एज अशी गोल करून दाखवू, असं जोडायचं. त्याला नाव द्यायचं B. पुढं आपण जर बघितलं तर Q आणि R यांना जोडणाऱ्या एजला नाव आहे C. हे बघ हा Q आणि हा R याला जोडलं, त्याला नाव दिलं आपण C. त्यानंतर आपण बघितलं ना तर P आणि S या एजला नाव आहे E1. हा P आणि हा S याला जोड, त्या एजला नाव दे E1. हा Q आणि S याला जोडणाऱ्या एजला नाव आहे E2. Q आणि S याला जोडणाऱ्या एजला नाव आहे E2. P आणि T या एजला जोडलं त्याला नाव द्यायचं E3. P आणि T या एजला जोडलं त्याला नाव दिलं E3. आणि पुढं T आणि Q याला जोडणाऱ्या एजला नाव द्यायचं E4. T आणि Q याला जोडायचं, त्याला नाव द्यायचं E4. तर अशा रीतीनं या सर्व व्हर्टायसेस आणि त्यांना जोडणाऱ्या एजेस यामध्ये दाखवल्या. अशा रीतीनं G1 युनियन G2 चा हा ग्राफ तयार झाला. आपण नेक्स्ट जी कन्सेप्ट बघतोय ती आयसोमॉर्फिझम. आयसोचा अर्थ सेम आणि मॉर्फ मीन्स स्ट्रक्चर. म्हणजे सेम स्ट्रक्चर असणारे 2 ग्राफ म्हणजे आयसोमॉर्फिझम. The two graphs G V E and G dash V dash E dash are said to be isomorphic if, जर हे 2 ग्राफ आहेत त्यांना आपण आयसोमॉर्फिक कधी म्हणणार? एक, there exists a bijective mapping F V such that V to V dash. There exists a bijective mapping F E such that E to E dash. आणि हे कसं असणार?
whenever E is an edge in G with its end vertices A and B, then the edge FE of E in G dash has its end FV of A and FV of B. That is, the incidence relationship is preserved. When two graphs are isomorphic, it is denoted by G. Isomorphic हे चिन्ह आहे G dash. And read कसं वाचतो त्याला आपण, G is isomorphic to G dash. एक गोष्ट लक्षात ठेवा, if G is isomorphic to G dash, then number of vertices in G and number of vertices in G dash are equal. Number of edges in G and number of edges in G dash are equal. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा. आणि मग G and G dash have equal number of vertices of the same degree. आता हे सगळं आपण एक्झाम्पलद्वारे नीट आणि व्यवस्थित समजून घेऊ. हा ग्राफ आहे G1, हा ग्राफ आहे G2. ह्या ग्राफकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं दोन्हीकडं, तर पहिली गोष्ट आम्हाला आयसोमॉर्फिक जर सिद्ध करायचं आहे की नाही, तर नंबर ऑफ वर्टायसेस याचे आणि नंबर ऑफ वर्टायसेस याचे इक्वल आहे का बघा. नंबर ऑफ एजेस या ग्राफचे आणि नंबर ऑफ एजेस या ग्राफचे इक्वल आहे का हे पहिल्यांदा आपण बघून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ वर्टायसेस 8. इथं पण नंबर ऑफ वर्टायसेस 8च आहेत. मग एजेस बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 नंबर ऑफ वर्टायसेस 10. तर इथं पण मोजून बघा, नंबर ऑफ वर्टायसेस तुम्हाला 10च आढळतात. म्हणजे हे दोन्हीही नंबर ऑफ वर्टायसेस ऑफ ग्राफ 1 and graph 2 are equal and number of edges of graph 1 and graph 2 are equal. आता आम्हाला वर्टेक्स डिग्री आणि डिग्री ऑफ ॲडजेसंट वर्टायसेस हा टेबल तयार करायचा असतो. हा टेबल जो बनवला हा नीट समजून घ्या. हा ग्राफ G1 साठी आहे, तर तसाच ग्राफ G2 साठी आपण तक्ता बनवला. पहिला कॉलम आहे वर्टेक्सचा, दुसरा कॉलम आहे डिग्रीचा आणि तिसरा कॉलम आहे डिग्री ऑफ ॲडजेसंट वर्टायसेसचा. तर आता आपण दोन्ही ग्राफचे वर्टेक्स जे आहेत ना, ते या वर्टेक्सच्या कॉलममध्ये लिहून घेतले. हे बघ, हे बघ, हा G1 आहे. A B C D E F G H एवढे वर्टायसेस मी या इथे लिहून टाकले वर्टेक्सच्या कॉलममध्ये. त्यानंतर या G2 मध्ये P Q R S T U V W एवढे वर्टायसेस आपण या इथे लिहून टाकले. P Q R S T U V आणि W हे G1चे, हे G2चे वर्टेक्स आपण लिहिले. आता त्यामध्ये यांच्या डिग्र्या ज्या लिहिल्यात त्या डिग्र्या बघून घे. A ची डिग्री 3, हा A वर्टेक्स. शांतपणे चेक करा, हा A वर्टेक्स किती वर्टायसेसला जोडलेला आहे? 1 2 आणि 3 ला. म्हणून A ची डिग्री तुम्ही लिहिलेली आहे 3. अशा पद्धतीने आपण सगळ्यांच्या बाबतीत विचार केला. बीचं बघ, बी ची डिग्री 2 लिहिली. हे बघ, हा बी वर्टेक्स किती वर्टायसेसला जोडलेला आहे? 1 आणि 2. केवळ 2च याला जोडलाय, म्हणून बी ची डिग्री मी लिहिली 2. अशा पद्धतीनं ह्या प्रत्येकाच्या डिग्र्या मी लिहिल्या. तुम्ही चेक करा. P Q R S T U V W पर्यंत प्रत्येकाच्या डिग्र्या या ठिकाणी लिहिल्या. चेक करा. एकदा ह्याची चेक कर. P ची डिग्री मी 3 लिहिली. का लिहिली? G2 बघ, हे बघ, हा P किती वर्टायसेसला जोडलाय? 1 2 3, म्हणून ह्याची डिग्री मी लिहिली 3. आता पुढं जी डिग्री ऑफ ॲडजेसंट वर्टायसेसचा कॉलम मी तयार केला, ती ह्याच्यावरून केलेली आहे. हे पण लक्षात ठेव. हे पण तुम्हाला कसं शोधलंय मी समजावून देतो. बाकीच्यांचं त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. हा ए जो आहे तो 3 वर्टायसेसला जोडलाय आणि परत त्या 3 वर्टायसेसच्या डिग्र्या या इथं लिहिलेल्या आहेत. डिग्री ऑफ ॲडजेसंट वर्टायसेस याचा अर्थ काय? हे जे 3 वर्टायसेस आहेत त्या प्रत्येकाची डिग्री या इथे लिहिली. आता बघा, ए हा ए वर्टेक्स. पहिल्यांदा आपण ईचा बघू विचार करू.
कारण तो ईला जोडला आहे. मग ई किती व्हर्टायसेसला जोडलेली आहे? 1, 2 आणि स्वतः ए 3. म्हणजे ई ही 3 व्हर्टायसेसला जोडली, म्हणून ईची डिग्री मी लिहिली 3. त्यानंतर ए हा बीला पण जोडला आहे. मग बी किती जणांना जोडला आहे? 1 आणि 2. म्हणून या इथं मी लिहिले बघ, 3 ही ईची डिग्री, 2 ही बीची डिग्री आणि परत 2 म्हणजे हा ए डीला पण जोडला आहे. आणि डी कितीला जोडला आहे? 1, 2 म्हणजे डीची डिग्री झाली 2. तर शांतपणे हा ए किती व्हर्टायसेसला जोडला आहे ते बघा. त्याला आपण म्हणायचं एची डिग्री 3. त्यानंतर प्रत्येकाची डिग्री बघा. जो जोडला आहे ना एला, त्या प्रत्येकाची डिग्री बघा. म्हणजे तो जोडलेला प्रत्येक परत कितीला जोडलेला आहे. आता एला जोडलाय बी, एला जोडलाय ई आणि एला जोडलाय डी. तर ह्या प्रत्येकाची डिग्री बघा. ईची डिग्री बघितली तर ई 3 जणांना जोडलेला आहे, म्हणून ईची डिग्री मी 3 लिहिली. बीची डिग्री बघितली तर 2, डीची डिग्री बघितली तर ती 2. अशा रीतीनं आपण हा कॉलम भरतो. 3, 2, 2. हेच पीच्या बाबतीत बघ. पीची डिग्री मी 3 लिहिली. हे बघा पी किती जणांना जोडलेला आहे? 1, 2, 3. मग मी या इथं तसं लिहितो. पी टीला पण जोडलाय. मग टीची डिग्री किती होते बघून घे. टीची डिग्री होते 1, 2 आणि 3. म्हणून या इथं मी लिहिलं 3. पी हा क्यूला पण जोडलाय. मग क्यूची डिग्री किती आहे? 1, 2, 3. म्हणून या इथं मी लिहिलं 3. हा पी एसला पण जोडलाय. एस किती जणांना जोडलाय? 1 आणि 2च. म्हणून या इथं मी लिहिलं 2. अशा रीतीनं 3, 3, 2. मी का लिहिलं हे नीट समजून घ्या. पीची डिग्री 3 मी का लिहिली ते पण नीट समजून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या व्हर्टेक्सच्या डिग्र्या आणि त्यांना ॲडजसंट असणाऱ्या व्हर्टायसेसच्या डिग्र्या या कॉलममध्ये लिहिल्या. अशा रीतीनं दोन्ही ग्राफचे व्हर्टेक्स, त्यांची डिग्री आणि डिग्री ऑफ ॲडजसंट व्हर्टायसेस लिहून झाल्यानंतर यावरून तुमच्या असं लक्षात येतं काय ते बघा. फ्रॉम अबोव टेबल्स फॉर G1 and G2. In G1, vertex with degree 3 having degree of adjacent vertices 3, 2, 2. आता बघ बरं का, प्रत्येक या ग्राफ G1 मध्ये ज्याची डिग्री 3 आहे त्यांच्या डिग्री ऑफ ॲडजसंट व्हर्टायसेस 3, 2, 2 आहे. डिग्री 3, 3, 2, 2. डिग्री 3, 3, 2, 2. डिग्री 3, 3, 2, 2. पण G2 मध्ये तसं नाही. इन G2 देर इज नो व्हर्टेक्स विथ डिग्री 3 हॅव्हिंग डिग्री ऑफ ॲडजसंट व्हर्टायसेस 3, 2, 2. पण या G2च्या ग्राफमध्ये तुम्ही बघताय ज्याची डिग्री 3 आहे त्याचे पुढच्या डिग्री ऑफ ॲडजसंट व्हर्टायसेस 3, 2, 2 नाही आहे, ती आहे 3, 3, 2. हे शांतपणे बघा. इथं बघा ज्याची डिग्री 3 त्याची पुढची डिग्री ऑफ ॲडजसंट व्हर्टायसेस आहे 3, 2, 2. पण इथं 3, 3, 2 आहे. याच्या बाबतीत बघ 3, 3, 2. याच्या बाबतीत बघ 3, 3, 2. आणि याच्या बाबतीत बघ 3, 3, 2. म्हणजे ही समानता नाही. याचा अर्थ ॲडजसंट व्हर्टायसेसची डिग्री समान नाही. सो G1 and G2 are not isomorphic. Example number 2 बघ. Determine whether the graphs are isomorphic. हे दोन ग्राफ दाखवले, हा G1 हा G2. यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस या ग्राफमध्ये आणि एजेसची संख्या मोज ती इथली. यामध्ये इथली. सो फॉर G1 व्हर्टायसेस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून इथं मी लिहिलं 6. तर यामध्ये पण 6 आहेत. इथं मी लिहिलं नंबर ऑफ व्हर्टायसेस 6. एजेस किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. नंबर ऑफ एजेस 8. इथं पण नंबर ऑफ एजेस 8च आहेत. मग त्यानंतर आपण V1
V2, V3, V4, V5 आणि V6. V1, V2, V3, V4, V5, V6 नंबर ऑफ व्हर्टायसेस जितके आहेत 6, ते 6च्या 6 या इथं आपण व्हर्टेक्सच्या कॉलममध्ये लिहिले. मग त्यांची डिग्री लिहिली. आता बघा, हा V1 ह्याची डिग्री लिहायची ना. हा कितीला जोडलेला आहे? एक इकडे जोडलेला आहे आणि एक इकडे जोडलेला आहे. केवळ 2च व्हर्टेक्सला हा जोडला, म्हणून याची डिग्री मी लिहिली 2. मग ह्या V1 याला जोडलाय V2ला. मग त्या V2ची डिग्री किती आहे? V2 परत 3 जणांना जोडलाय. 1, 2, 3, म्हणून या इथं मी लिहिलं 3. हा V1 V6ला पण जोडलाय. मग V6ची डिग्री किती आहे? मग V6 किती जणांना जोडलाय ते बघायचं. 1, 2, 3, म्हणजे V6ची पण डिग्री झाली 3. अशा रीतीनं V1ची डिग्री झाली 2 आणि V1ला जे ॲडजेसंट व्हर्टायसेस आहे त्यांची डिग्री 3, 3. अशा पद्धतीने मी प्रत्येकाची डिग्री या इथं लिहिली आणि त्यांना ॲडजेसंट व्हर्टायसेस जे आहेत त्यांच्या डिग्री या इथे लिहिल्या. फॉर एक्झाम्पल V2 बघ बरं. V2ची डिग्री 3 मी का लिहिली? हे बघा, V2 किती जणांना जोडलाय? 1, 2, 3, म्हणून V2ची डिग्री मी लिहिली 3. आता हा V2 ज्यांना जोडलाय म्हणजे डिग्री ऑफ ॲडजेसंट व्हर्टायसेस आम्हाला लिहायचं. मग V2 कोणाला जोडलाय? V1ला. हा V1ची डिग्री किती लिहिशील तू? त्याला जोडलेल्यांची संख्या 1, 2, म्हणून या इथं मी लिहिलं 2. त्यानंतर हा V2 V6ला जोडलाय. V6 किती जणांना जोडलाय? 1, 2, 3, म्हणून या इथं मी लिहिलं 3. आणि फायनली हा V2 V3ला पण जोडलाय. मग V3 किती जणांना जोडलाय? 1, 2, 3, म्हणून इथं मी लिहिलं 3. अशा रीतीनं V2ची डिग्री 3 आणि ते डिग्री ऑफ ॲडजेसंट व्हर्टायसेस मी या पद्धतीने लिहिलं. अशा पद्धतीने हे सगळं मी इथं लिहिलेलं आहे. इथं पण तेच केलेलं आहे. अशा रीतीनं आता आम्हाला काय लिहायचं? दस द 3 नेसेसरी कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. पहिली गोष्ट, नंबर ऑफ व्हर्टायसेस दोन्हीकडे सारखे, नंबर ऑफ एजेस दोन्हीकडे सारखे. आणि त्यानंतर तिसरी कंडिशन अशी की ज्याची डिग्री 2 त्याच्या डिग्री ऑफ ॲडजेसंट व्हर्टायसेससुद्धा सेम आहेत. डिग्री 3 तर त्याचे डिग्री ऑफ ॲडजेसंट व्हर्टायसेससुद्धा सेम आहेत. इथं 3 आहे तर 2, 3, 3, 2, 3, 3, म्हणजे सगळं सारखं आहे. मग आता हे आयसोमॉर्फिक आहे का नाही? तर त्याचं कारण आपण लिहिलं. Thus 3 necessary conditions are satisfied from above adjoining tables. In G1, vertex of degree 2 has 2 adjacent vertices of degree 3 which are themselves adjacent. या G1 ग्राफमध्ये तर V1ची डिग्री किती आहे? 2. एक इथं आणि एक इथं. मग यांना जे ॲडजेसंट आहेत V2 आणि V6 यांची जर तू डिग्री पाहिलीस तर याला 2 आहे, याला 3 आहे आणि याला परत 3. म्हणजे V1ला ॲडजेसंट ज्या 2 व्हर्टायसेस आहेत त्यांच्या डिग्र्या सेम आहेत. ते स्वतःसुद्धा एक दुसऱ्याला जोडलेले आहेत. या इथं बघ, V4 याची डिग्री किती आहे? 2. का? कारण एक याला जोडलेली, दुसरी याला जोडलेली, म्हणजे V4ची डिग्री 2 झाली. मग आता ही 2 डिग्री असणारे हे जे 2 व्हर्टेक्स आहे त्यांच्या डिग्र्या सेम आहेत, पण ते स्वतः एकमेकाला जोडलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं तसं लिहिलेलं आहे. इन G1, vertex of degree 2 has 2 adjacent vertices of degree 3 which are themselves adjacent. ह्या G1 मध्ये तुम्ही जर पाहिलं ना, ज्या व्हर्टायसेसची डिग्री 2 आहे ते हे दोघं आहेत, V1 आणि V4. त्यांना जे ॲडजेसंट आपण व्हर्टायसेस दाखवले तर ह्याला ॲडजेसंट आहे V2 आणि V6. ते स्वतः एक दुसऱ्याला जोडलेले आहेत. इथं बघ, V4चे ॲडजेसंट व्हर्टायसेस आहे V3 आणि V5, पण ते स्वतः सुद्धा एक दुसऱ्याला जोडलेले आहेत. पण यामध्ये तू जर बघशील ना ग्राफ G2 मध्ये
तर ज्यांची डिग्री 2 आहे त्यांचे ॲडजेसंट, आता हा पी आणि एस यांची डिग्री 2 आहे, कारण पी हा 2 व्हर्टायसेसला जोडला आहे म्हणजे याची डिग्री 2 झाली. एस सुद्धा 2 व्हर्टायसेसला जोडला आहे म्हणून त्याची पण डिग्री 2 झाली. आणि हे ज्याला जोडलेले आहेत ते आहेत क्यू आणि इकडे आहे यू. पण तुम्ही जर बघताय तर हा क्यू आणि यू हे एकमेकाला जोडलेले नाहीत. जसे या ग्राफमध्ये एकमेकाला जोडलेत तसे हे एकमेकाला जोडलेले नाहीत. म्हणून आपण इथं काय लिहिलं, इथं पण तेच आहे. हे एसला ॲडजेसंट व्हर्टायसेस आहे पण हे स्वतः एक दुसऱ्याला जोडलेले नाहीत जसं या इथं जोडलेले दाखवलं. मग ह्याचा उल्लेख आपण कसा केला ते बघ. इन G2 also vertex of degree 2 has 2 adjacent vertices of degree 3. इथपर्यंत ठीक आहे. But they are not adjacent to themselves. परंतु ज्यांची डिग्री 3 आहे ते 2 ॲडजेसंट व्हर्टायसेस स्वतःला जोडलेले नाहीत. ॲडजेसंट टू देमसेल्फ म्हणजे स्वतःला जोडलेले नाहीत आणि म्हणून G1 आणि G2 आर नॉट आयसोमॉर्फिक असं आपण म्हणणार. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.